बंगळुरूहून राजे पुण्याला आले. साऱ्या मावळात ती बातमी पसरली. जो तो शिवाजीराजांना भेटायला येत होता. पाटील, कुलकर्णी, देसाई, देशपांडे, देशमुख सारे येऊन भेटून जात होते. राजे तेच होते, थोडे मोठे झालेले. बदल पडला होता फक्त फडात. पूर्वी नुसते कारकून दिसत, आता फडाला भारदस्तपणा आला होता, अदब आली होती. कारण दप्तरी आता पेशवे, डबीर, अमात्य होते. 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर पुण्याला आल्यामुळे या कालखंडात घडलेल्या गोष्टी दादोजी नऱ्हेकरांच्याकडून समजावून घेत होते. दप्तर तपासणीत ते मग्न झाले होते. बाहेरच्या कारभाराबरोबर शिवाजीराजांना दादोजी फडातही सक्तीने गुंतवित होते. पत्रव्यवहार, कारभार पाहायला लावित होते. राजे स्नान व देवाला नमस्कार करून आले. जिजाबाई वाट पाहत होत्या. मासाहेबांच्या पाया पडून ते पाटावर बसले आणि दुधाचा पेला त्यांनी ओठी लावला. दूध पिऊन होताच जिजाबाई म्हणाल्या, राजे आता उठा, नाहीतर दप्तरी उशीर केल्याबद्दल दादोजी दोष देतील. तोच नोकर आला. त्याने वर्दी दिली. मुधोजीराव निंबाळकर आले आहेत. शिवाजीराजे गडबडीने उठले, बाहेर जाऊ लागले. जिजाबाई म्हणाल्या, राजे मुधोजीराव आपले सासरे, उघड्या डोक्यानं समोर जाऊ नका. महाली जाऊन पागोटे घालून शिवाजीराजे बाहेर गेले. या राजे, काय म्हणतं बंगळूर? मुधोजीरावांनी विचारले. राजे हसले. जिजाबाई दाराशी येताच मुधोजीराव उठले, मुजरा केला. जिजाऊंनी विचारले, मामासाहेब, आपण आलात, आमची सून नाही आणली? आणली तर? नाही तर राजे रागावतील ना. मुधोजीराव म्हणाले, राणीसाहेब, तो पहा, मेणा आलाच. वाड्याच्या दारासमोर मेणा थांबताच दासी धावल्या. दादोजी पगडी उपरणे सावरून पायऱ्या उतरले. पायांवर पाणी घेऊन सईबाई वाड्यात आल्या. नेसलेल्या लुगड्याने सारा डौल बदलला होता. वय लहान असूनही त्या डौलात येत होत्या. साऱ्यांवरून नजर फिरत होती. झडणाऱ्या मुजऱ्यांचा त्या स्वीकार करीत होत्या. दादोजींनी केलेल्या मुजऱ्याचा स्वीकार त्याच हास्यवदनाने त्यांनी केला. वाड्याच्या प्रथम सदरेत त्या आल्या. दाराशी उभ्या असलेल्या जिजाऊंच्या त्या पाया पडल्या. जेथे दादोजी होते तेथे जाऊन त्यांनी त्रिवार नमस्कार केला आणि त्या परत जिजाबाईंच्याकडे आल्या. जिजाबाई तिचा गालबुच्चा घेत म्हणाल्या, भारीच पोक्त झालीस हो, आणि नवऱ्याच्या कुणी पाया पडायचं? आणलेला भाव कुठच्या कुठे गेला. सईबाई खुदकन हसल्या आणि जिजाऊंना बिलगल्या. जिजाऊ तिला कुरवाळीत म्हणाल्या, आता कशी शहाणी झालीस, पण भारी अट करू नको. राजांनी बंगळूरला दुसरी बायको केली. करू द्या, तुझ्यापेक्षा छान आहे, गोरी गोमटी आहे, असू दे, माझ्याबरोबर खेळायला येईल ती. सारे हसले. मुधोजीरावांना जिजाबाई म्हणाल्या, खरंच मोठी राणी शोभणार ही. 2 दिवसांनी मुधोजीराव सईबाईंना सोडून निघून गेले. सईबाई वाड्यात रमली. सईबाईच्या भोवती पुण्यातल्या मुली गोळा होत होत्या. सईबाईचा खेळ वाड्यात रंगत होता. दुपार टळली होती. सईबाई मासाहेबांच्याकडे आल्या. मासाहेबांनी वर पाहताच त्या म्हणाल्या, मामीसाहेब, थोबाड फोडून देईन पुन्हा मामीसाहेब म्हटलंस तर. सईबाई हसल्या. त्या म्हणाल्या, मासाहेब. हसू लपवीत जिजाबाई म्हणाल्या, काय पाहिजे आता? सई, अगं लवकर मोठी हो, तू आणि तुझ्या पोरी
सारं घर डोक्यावर घेता. सासरी हे वागणं बरं नव्हे. सईबाई हिरमुसल्या होऊन वळल्या. जिजाबाई ओरडल्या, ये मागे फिर. सईबाई वळल्या. मासाहेबांनी विचारले, का आली होतीस? आज शुक्रवार, जोगेश्वरीला जाऊन येऊ का म्हणून. मग जा ना, पंतांना सांग जा. सईबाई धावत गेल्या. दादोजी काहीतरी लिहित होते. सईबाईंना पाहताच दादोजींनी विचारले, राणीसाहेब, काय हुकूम? अशानं आम्ही बोलणार नाही, सईबाई म्हणाल्या. खरंच तुम्ही राणीसाहेब. आता त्या मासाहेब आणि तुम्ही राणीसाहेब. पंत, आम्ही देवाला जाऊ? जरूर, मी नेण्याची व्यवस्था करतो. संध्याकाळी सईबाई दासी मैत्रिणीसह जोगेश्वरीला गेल्या. नवरात्र जवळ आले. घट बसले. वाड्याच्या चौकात दररोज बकरे पडत होते. नवरात्राचे दिवस केवढे धामधुमीचे. राजांना सर्व देवदेवतांना जाऊन यावे लागे. दररोज सकाळी स्नान झाल्यावर राजे सजविलेल्या घोड्यावर स्वार होऊन गणपती, जोगेश्वरी, महादेव ही सारी मंदिरे फिरून येत. वाड्यात तर एकच गडबड उडालेली असे. नवरात्र जवळ आले की सारी शस्त्रे धुवून पुसून उजळून चकचकीत केली जात. मीठ आणि चिंचेचे गोळे घेऊन तलवारी, जांभिये, विटे साफ केले जात. घटस्थापनेच्या दिवशी खास सदरेवर सारी शस्त्रे पूजेला ओळीने लावलेली असत. एका ठिकाणी गोळा झालेली ती नानाविध शस्त्रे पाहण्यात राजांना मौज वाटे. त्यात नाना तऱ्हेच्या तलवारी, फिरंग, पट्टे, विटा, भाले, ढाली, जंबिये, बिचवे, कट्यारी इत्यादी असत. त्यांच्या जोडीला जमदाड, सांग, खांडा यांसारखी अनेक हत्यारे सदरेवर यायची. त्यांचे देखणे पण त्यांचा बोज राजे समजावून घेत. वाड्याच्या देव्हाऱ्यात सुवर्णसमया अखंड तेवत असत. त्यांच्या सौम्य प्रकाशात अष्टभुजेची मूर्ती उजळून निघत असे. देवीच्या समोर उजव्या बाजूला घटस्थापना केलेली असे. दररोज एक खाऊच्या पानांची माळ वर बांधली जात असे. उलटणाऱ्या दिवसांबरोबर घटाच्या कडेने कोंब उगवायला लागत. नवरात्र संपेपर्यंत ते चांगलेच वर येत. नवरात्रात दररोज रात्री वाड्यात चौकामध्ये गोंधळ उभा राही. उदे ग अंबे उदे च्या घोषणेने वातावरण भरून जाई. दाटीवाटीने सारे गोंधळ ऐकायला जमत. गळ्यात कवड्यांची माळ घातलेले, तेल माखून घेतलेले भुते आपले फेटे सावरीत हाती संबळ घेऊन उभे राहत. सुरुवातीला पोत खेळवला जाई. राजांना पोत भारी आवडत. पोत नाचायला सारे उतरले की पोतांच्या हेलकाव्याबरोबर जी फरफर घुमे ती ऐकण्यात राजे रंगून जात. खंडेनवमीला सकाळी वाजत गाजत घोडा दाराशी येई. दाराच्या उंबऱ्यात बकऱ्याचा बळी पडे आणि रक्त ओलांडून घोडा डौलाने वाड्यात प्रवेश करी. 9 दिवस पूजेत राहिलेली आपली छोटी तलवार राजे मस्तकाला लावून बाहेर काढे. सायंकाळी चांगले कपडे करून राजे जिजाबाईच्याकडे गेले. राजांच्या गालाला तीट लावीत जिजाबाई म्हणाल्या, राजे, आता फार दिवस हे सीमोल्लंघन चालायचं नाही. मग काय करायचं? या दिवशी पराक्रमाला बाहेर पडायचं. शत्रूचा बिमोड करायचा. घर यशानं भरायचं. पाठीवर लक्ष्मी घेऊन यायचं. आम्ही तसंच करू. राजे सोने लुटायला बाहेर पडले. वाड्यासमोर राजांचा दागिन्यांनी सजवलेला घोडा उभा राहिला. राजांनी घोड्यावर मांड टाकली. राजांच्या बरोबर दादोजीही जात होते. मागे पुढे घोडेस्वार चालत होते. सोन्याच्या माळावर येऊन घोडी थांबली. उपाध्याय आधीच हजर होते. शमी वृक्षाची राजांनी पूजा केली.
आपल्या तलवारीने सोने पाडले आणि वाजत गाजत ते घरी आले. वाड्याच्या दरवाजात सईबाईंनी ओवाळले. राजे वाड्यात प्रवेश करते झाले. राजे देवघरात गेले. उंबरठ्याजवळ जिजाबाईंनी राजांना उभे केले. राजांची पाठ उंबरठ्याकडे होती. उंबऱ्यावर शेला झाकला होता. जिजाबाई म्हणाल्या, राजे, आता मागे न पाहता उंबऱ्यावर तलवार चालवा. राजांनी तलवार उपसली. मागे न पाहता उंबऱ्यावर ओढली. राजांनी विचारले, झालं? हो. राजे वळले. जिजाबाईंनी शेला उचलला. उंबऱ्यावर तांदूळ पसरले होते. त्यातील सुवर्णाची अंगठी जिजाबाईंनी उचलली आणि राजांच्या मस्तकी लावली. राजांनी विचारले, मासाहेब, ही अंगठी का ठेवली? राजे, ही अंगठी नाही, ही लक्ष्मी आहे. तुम्ही सोनं लुटून आणलत ना, तुमच्या मागून लक्ष्मी येते. पण तिला पाहायचं नसतं. तिला मागे न पाहता घरात घ्यायचं असतं. घरात आली की तिचा पाय तोडायचा. पाय तोडायचा? राजे उद्गारले. हो. एकदा का तिला लंगडी केली की ती घराबाहेर कशी जाईल? राजे हसले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, आता तुम्ही लहान नाही. नेहमी लक्षात ठेवा, लक्ष्मी मागे धावून लक्ष्मी कधी प्रसन्न होत नसते. ती कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमागून आपोआप येत असते. लक्ष्मी नेहमी पाठीशी ठेवावी आणि संकटे समोर बघावीत, हे विसरू नका. दादोजी वाट पाहत असतील, सदरेत जा. राजांनी जिजाबाईंना वंदन केले आणि राजे सदरेत गेले. सदर खास शृंगारली होती. बैठकीच्या उजव्या बाजूला वस्त्राच्छादित तबके ठेवली होती. राजे बसताच प्रथम ब्राह्मण मंडळी आली. राजांनी उभे राहून त्यांचे सोने घेतले. दादोजी राजांच्या हातात नाणे देत होते. राजे ते वाटीत होते. फडातले दप्तरात आले. पाटील वतनदार आले. त्यानंतर पागेचे अधिकारी नोकर आले. घरचे नोकर झाले. राजांनी उठून दादोजींच्या पायी मस्तक ठेवले. दादोजींनी राजांना कवटाळले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, दादोजींना मोहरा नाही दिल्या? दादोजी राजांना जवळ घेत म्हणाले, मासाहेब, ही माहेर माझीच आहे, यापर्यंत भाग्य नाही. रोज दादोजींच्या बरोबर मावळ फिरत होते. वाड्यात दप्तर पाहत होते. पायरीवर आलेला न्याय जिजाबाईंनी गोतमुखाने सोडवलेला पाहत होते. वाड्यात कीर्तनकार येत होते. भजनी लोक येत होते. भजन कीर्तनात राजांचा जीव रमून जाईल. एखाद्या शाहिराचा पोवाडा ऐकत असता अंगात वीरश्री संचारे. खरा कंटाळा येई तो दादोजींच्या बरोबर मावळ फिरण्याचा. जहागिरीवर थोर माणसांच्या बरोबर फिरण्यात त्यांचे मन थकत असे. सकाळी दादोजींनी राजांना सांगितले, राजे, आज नाणेमावळात जायला हवं. परत केव्हा येणार? जिजाऊंनी विचारले. 5-6 दिवस तरी मोडतील. पुष्कळ हिशेब राहिला आहे. राजे नाराजीने दादोजींच्याकडे पाहत होते. दादोजींच्या ते लक्षात आले. ते म्हणाले, पहा राजे, जहागीर तुमची. मोठ्या राजांच्याकडून हौसेने ती घेतली. आधीच तंट्या बखेड्यांनी भरलेली. मालकाशिवाय रेटणार कशी? तुम्हाला कंटाळा येत असेल तर तसं सांगा, मी महाराज साहेबांना कळवून टाकतो. ती मात्रा बरोबर लागू पडत असे. शिवाजीराजे आपोआप घोड्यावर स्वार होत. मावळात फिरत असता राजांचे लक्ष मुलुखात उठलेल्या आकाशाला टेकलेल्या गडांच्याकडे जायचे. ते पंतांना विचारायचे, पंत, हे गड कुणाचे? आदिलशाहीचे. जहागीर आमची आणि गड त्यांचे कसे? राजे,
जहागीर म्हणजे मालकी नव्हे, फक्त वसुलाचा हक्क तुम्हाला, पण सत्ता आदिलशाहीचीच. मावळात शिवाजीराजांचा खूप दरारा होता. त्यांच्या नावाला फार मान होता. दादोजींच्या बरोबर आलेले शहाजी पुत्र पाहताच साऱ्यांच्या माना झुकत होत्या. देशमुख प्रेमाने वळत होते. प्रजेला राजा पाहायला मिळत होता. त्यांच्या सुखदुःखांना वाचा फुटत होती. सामोपचाराबरोबर प्रसंगी दंडनीतीचा देखील दादोजी वापर करतात हे राजे पाहत होते. गुंडगिरी, आरेरावी करणाऱ्या बांदल देशमुखांना जबर शिक्षा केल्यामुळे मुलुखाचा वाढलेला आदर राजांच्या ध्यानी येत होता. वाड्याच्या पुढच्या चौक सदरेवर राजे एकटेच बसले होते. मागे मासाहेब उभ्या होत्या. त्या केव्हा आल्या हे शिवबांना कळले नाही. जिजाबाईंनी विचारले, राजे, एवढं टक लावून काय पाहता? नजर न काढता राजे म्हणाले, मासाहेब, मुंग्या किडा पकडून नेत आहेत ते पाहतो आहे. मग त्यात काय एवढं पाहायचं? केवढा मोठा किडा आहे, मघापासून पाहतो आहे. किडा जिवंत आहे, सुटण्यासाठी धडपडतो आहे, पण छोट्या मुंग्यांपुढं काही चालत नाही. चारी बाजूंनी जेर केलंय त्याला. जिजाबाईंचे उत्तर आले नाही. राजांनी मागे पाहिले. जिजाबाई आत गेल्या होत्या. राजांनी नजर दरवाजाकडे केली. एक इसम येत होता. सावळा, उंचापुरा, चेहरा तुकतुकीत होता. डोळ्यात हसू होते. काढणी बांधली तर श्वासाबरोबर तुटेल अशी छाती होती. गुडघ्यापर्यंत धोतर होते. अंगात भरड्या वस्त्रांची बंडी होती. बंडींचा डावा खांदा फाटून तिच्या चिंध्या झाल्या होत्या. खांदा जखमी होता. रक्ताचे ओघळ पंजापर्यंत येऊन हातावर वळले होते. पण वेदनेचा लवलेश चेहऱ्यावर नव्हता. हातातील जाडजूड भरीव काठी पेलीत तो आत आला. त्याने चौकात नजर टाकली. शिवाजीला पाहताच मुजरा करून तो म्हणाला, राम राम. शिवाजी राजांचा हाच वाडा नव्ह? होय. का? कामवत. वरती ये, राजांनी फरमावले. शांतपणे राजे म्हणाले, वरती ये. बिचकत तो इसम वर आला. बैस. पण बैस म्हणतो ना. राजांची नजर पाहताच तो बसला. शिवाजी राजे उठले. त्यांनी काही न बोलता त्याचा हात पाहिला आणि ते ओरडले, कोण आहे तिकडे? चारी वाटांनी हुजरे धावले. प्रथम आलेल्याला राजे म्हणाले, देवडीवरचे कुठे गेले? जा, वैद्यांना ताबडतोब बोलावून आणा. नोकर गेला. राजांनी विचारले, नाव काय तुझं? भीमा. भीमा लव्हार हाय मी. चूक सुधारित भीमा म्हणाला. सरकार. एव्हाना दादोजी उठून बाहेर आले. राजांनी भीमाला विचारले, का आला होतास? सांगू का? मी हा मुलखाचा नव्ह. आम्ही तिकडचं, साताऱ्याचं. दुष्काळ पडला तेव्हा मुलूक सोडून मोगलाईत गेलो. वाटण येत होतो, रान होतं, आणि आलं की अंगावर. कोण? राजांनी विचारले. लांडगं व. चुकलो सरकार. मग 3 होते. आड्राणात एकटा माणूसनी हातात निस्ती काठी. करणार काय? घेतलं देवाचं नाव आणि मोहर आल्यावर हानली काठी. ते धूड मागं कोलमडलं, उरलेलं मागं ठिसकत सरकलं. परत जनावर भारी तसंच उठलं आणि घेतली उडी. डाव्या रट्ट्यानं रेटी पातूर बावळा काढला भडव्यानं. डोसकच फिरलं. मुस्काट बघून एकच काठी हाणली, उठलंच नाही. आणि दुसरे लांडगे मोरक्या पडल्यावर कशाला राहतात? राजे कौतुकाने ऐकत होते. त्यांना गंमत वाटत होती. पण तू इकडं कसा? राजांनी विचारले. आयला, ते राहिलंच की. तिथनं वाट सुधारली. वाटनं येत होतो तर 2 माणसं भेटली. तुम्हावानीच त्यांनी बी विचारलं,
बावळ्याला काय झालं म्हणून म्या सांगितलं तर ते म्हणले, अरे लांडग्याची शेपटी का आणली नाहीस? म्या म्हणलं कशाला? तर ते म्हणले, अरे येड्या, लांडगा मारला आणि शेपटी दावली तर शिवाजीचा बामण बक्षीस देतो. साऱ्यांची नजर दादोजींच्याकडे गेली. दादोजी हसत होते. भीमा सांगत होता, परमुलखाचा म्या, मला काय ठावं, तसाच माघारी गेलो आणि शेपटी आणली, ही घ्या म्हणत कमरेला खवलेली झुपकेदार शेपटी त्याने समोर टाकली. लांडग्याचा उपद्रव थांबविण्यासाठी दादोजींनी ही बक्षिसाची प्रथा ठेवली होती. हे साऱ्या मावळात प्रसिद्ध होते. वैद्य आले. त्यांनी भीमाच्या जखमेला औषध लावली. औषध लावित असता त्याने विचारले, शिवाजीराज म्हणत्यात ते तुम्हीच? हो. का? काय नाही, लई बोलवा ऐकली होती. मला वाटलं कोणीतरी जाणता माणूस असल. सारा वाडा हसला. दादोजींनी सांगितले, कुलकर्णी याला दप्तरी घेऊन जा आणि याचं बक्षीस द्या. थांबा, राजे म्हणाले. राजे उठून आत गेले. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात एक तलवार होती. भीमाला ती देत राजे म्हणाले, भीमा, नशीब तुझं म्हणून काठीवर भागलं, ही तलवार जवळ राहू दे. भीमाने तलवार हाती घेतली. पान बघत तो म्हणाला, रामपुरी दिसते. तुला यातलं कळतं? राजांनी विचारले. म्हणजे धंदाच नव्हा माझा, हेच करत आलो. आता कुठं जाणार? पोट भरल तिकडं. इथं राहतोस? राहीन की. काम सांगा. तुला लोहार शाळा देतो, करशील? भीमाने राजांचे पाय धरले. लई उपकार होतील सरकार. सोनोपंत? राजे सोनोपंतांच्याकडे वळून म्हणाले, याला लोहार शाळा काढून द्या. सोनोपंतांनी दादोजींकडे पाहिले. दादोजी म्हणाले, सोनोपंत, राजाज्ञा झाली, वाट कसली पाहता? आज्ञा, आज्ञा म्हणत सोनोपंत भीमाला घेऊन गेले. सारे पांगले. राजे एकटे असता दादोजी म्हणाले, राजे, एवढ्या तडकाफडकी माणसं नेमायची नसतात. तो परका माणूस, कोण कुठला काय सांगता येत नाही. पंत, संधी मिळाली तर कळणार ना. हात बळकट आहेत, कष्टाळू आहेत, छाती निधडी आहे, पोलादाची जात सहज ओळखता येते. बस, आणखी काय हवं? संधी दिली आहे, मगदूर आपोआप कळेल. दादोजी कौतुकाने ऐकत होते. संध्याकाळी जिजाऊंच्या दर्शनाला गेले असता जिजाऊंना दादोजी म्हणाले, मासाहेब, राजांची नजर तयार होत आहे. भीमाची पारख किती चटकन केली. मलाही कौतुक वाटतं. माणसं बरोबर येतो. हेही राजलक्षणच. पाहून येतं, तेवढं शिकून येत नाही. म्हणतात ते काही खोटं नाही. ते ऐकून जिजाबाईंना आनंद वाटत होता. दादोजींच्याकडून अशी उघड स्तुती फार क्वचित ऐकायला मिळत असे. दादोजी म्हणाले, मासाहेब, सोलापूरहून एक शाहीर आला आहे. आज्ञा असेल तर वाड्यात कवन करावं असं म्हणतो. जरूर. राजांना पोवाड्याची फार हौस आहे. आम्ही रात्री पोवाडा ऐकू. रात्री पलित्यांच्या उजेडात वाड्याचा प्रथम चौक उजळला होता. चौकात दाटीवाटीने माणसे बसली होती. सदरेत खास बैठक अंथरली होती. शाहीर वाड्याच्या धुमीजवळ आपलेकडे तापवीत बसला होता. साथीदार तुणतुणे, डफ, टाळ जुळवीत होते. खाशा स्वाऱ्यांनी बैठक सजली. मुजरे झडले. बैठकीच्या उजव्या बाजूला दादोजी, अमात्य, डबीर ही मंडळी बसली होती. बैठकीच्या डाव्या हाताला दादोजींची मंडळी, ब्राह्मण स्त्रिया, त्यांच्या पलीकडे मराठा स्त्रिया बसल्या होत्या. शाहीर चौकात आला. त्याने व त्याच्या साथीदारांनी मुजरा केला. डफावर थाप पडली. तुणतुण्याने लय धरली. टाळ खणखणू लागले आणि होती ती बारीक कुजबुजही थांबली.
मुजरा करून शाहिराने नमनाला तोंड घातले. आधी नमो निगणरायाला, देवी भवानीला, मुजरे करीतो जिजाऊ माते बाळ शिवाजीला. मर्दांचे गायले पवाडे आजवर कैकांनी, ऐका आता स्त्री जातीच्या शौर्याची कहाणी. राजपूत रमणी राणी पद्मिनी अनुपरूप खाणी, चितोडगडचे नाव गाजवी थोर तिची करणी. लक्ष्मण सिंग राणा चितोडाचा, भीमसिंग त्याचा, चुलता नात्याचा, शोभली उमा शंकरा. जानकी रमा रघुवीरा की रंबा शोभे सुरवरा, भीमसिंगाला तशी पद्मनी चितोडची राणी. राजपूत वंशा धन्य करीती, धन्य तिची करणी. शाहीर नमन करून पोवाडा गात होता. विषय होता राणी पद्मिनीचा. चित्तोडची ही रूप संपन्न राणी उपजतच स्वाभिमान घेऊन जन्मलेली. तिच्या राज्यात कोणी उपाशी नव्हता, दुःखी नव्हता. भीमसिंग पद्मिनीची जोडी चित्तोडच्या राज्यात लक्ष्मीनारायणासारखी शोभत होती. शुक्राची चांदणी पद्मिनी स्वरूपाची मूर्ती, रूपगुणांची तिच्या पसरली जगावरी कीर्ती. अल्लाउद्दीन खिलजी माजला होता शिरजोर, पद्मिनीची कीर्ती गेली त्याच्या कानावर हो. खूबसूरती का अजब खजाना जरूर देखूं तो, मनात मांडे खातगडावर चाल करून येतो. पद्मिनीच्या रूपाची कीर्ती अल्लाउद्दीन खिलजीच्या कानांवर गेली. ते अलौकिक सौंदर्य पाहण्यासाठी तो बेचैन झाला. पापी वासनेने पछाडलेल्या अल्लाउद्दीनाने चित्तोडवर हल्ला केला. सुखासमाधानात वावरणारी चित्तोडची भूमी रक्ताने न्हाऊन निघाली. भीमसिंग चित्तोडचे रक्षण करण्यासाठी पराकाष्ठा करीत होता, पण दैवात यश लिहिले नव्हते. भीमसिंग अल्लाउद्दीनच्या हाती सापडला. पद्मिनीचे कुंकू धोक्यात आहे. अल्लाउद्दीनाने पद्मिनीला पाहण्याचा हट्ट धरला. कुंकू राखण्यासाठी पद्मिनी त्यालाही तयार झाली. अल्लाउद्दीन महालात आला. त्याचे पापी डोळे अधीर झाले होते. पडदा सरकवला गेला आणि अल्लाउद्दीनची नजर पडद्यामागे ठेवलेल्या आरशावर गेली. स्वप्न अवतरावे तसे हळूहळू त्याला पद्मिनीचे दर्शन घडले. ते असामान्य लावण्य पाहून अल्लाउद्दीन पाघळला, वचन विसरला. भीमसिंग तर सुटलाच नाही, पण अल्लाउद्दीनाने सरळ पद्मिनीला मागणी घातली. मागणी कोण मान्य करणार? संतापाने बेभान झालेल्या अल्लाउद्दीनाने हल्ला केला, पण त्याला राजपुतांचा स्वाभिमान माहीत नव्हता. भडकला खिलजी आणि वार, उलटे तलवार चितोडगडावर. कत्तल केली त्याने सर्रास, बुरुजावर प्रेतांची रास. गड रुधिरान न्हाल समयास जी जी जी. झाला विजय क्रूर म्लेच्छाचा, दुष्ट खिलजीचा अधम वासनेचा पराजित पतिव्रत्य होई. पुण्याला पापशह देई, सत्याची बळी असत होई जी. पद्मिनीने वक्त जाणला पराजय झाला, तरी समराला राजपूत बाणा कोण जितणार. खिलजीला नखही नाही दिसणार, जाहला सिद्ध करण्या जो हार जी. पोवाडा ऐकत असता राजांचे डोळे अश्रूंनी भरत होते. जीव गुदमरत होता. शाहीर सांगत होता, सौंदर्याने सीमा गाठली अंतिम शौर्याची, धडधडत्या अग्नीत मिसळली ज्योती पद्मिनीची. तिच्या संगतीला रजपूत नारी करीती जोहार, सद्धर्माचा विजय एका परी खिलजीचा हार. पद्मिनी वाणी अगणित आज भगिनी बळी जाती, म्लेच्छ माजला धाय मोकलून रडे बघा धरती. पुरुषार्थ पारलो पला गोर गरीबाला, आया बहिणीला कुणी आज वाली ना उरला. कारे देवा डोळा झाकला, चितोडचा जोहर व्यर्थ का गेला.
गुलामगिरीचं जगणं नव्हे हे जित कलेवर, पराक्रम पुरुषात दिसेना काय गाव मोरजी. राजांना पुढचे ऐकणे अशक्य झाले. ते तसेच उठून आत गेले. पाठोपाठ जिजाबाई गेल्या. राजे पाठमोरे झाले. डोळे टिपत होते. मागून आवाज आला, का राजे का आलात? राजे वळले. सारा चेहरा फुलला होता. डोळे भरून आले होते. मुठी वळल्या होत्या. राजे म्हणाले, मासाहेब, आम्हाला असले पोवाडे ऐकवत नाहीत. फत्तराच्या काळजाचा माणूस देखील हे ऐकू शकणार नाही, सहन करू शकणार नाही. सारं सहन करतो. खुद्द पद्मिनीनं सहन केलं नाही. माणसा इतकी निर्लज्ज जात या वालीत पृथ्वी तलावर दुसरी नसेल. चित्तूरच्या राणीचं असं झालं. दहीरच्या राजकन्या खलिफाच्या जनानखान्यात कोंबल्या तेव्हा कुणी अडवलं? पद्मिनीनं जोहार केला, सुटली बिचारी. पण अशा हजारो पद्मिनी आज नरकात कुजत पडल्या आहेत. देवाधर्माला मुकले आहेत. दुसऱ्यांचं कशाला? खुद्द माझी जाऊ गोदावरी स्नानाला गेली होती. तिला दिवसाढवळ्या महाबत खानाने पळवून नेली. काय केलं आम्ही? मग माणसं उठावर मिशा बाळगतात कशाला? बोलणं फार सोपं राजे. ही माणसं गावशहरं आहेत. ही माणसं गावशहरं आहेत कुठं? एकदा उघड्या डोळ्यांनी पहा. हे थांबणार केव्हा? थांबणार भेटेल तेव्हा. आज थोर बलशाली आहेत. ते शाही कृपेवर तृप्त आहेत. प्रजेला जुलमाची सवय झाली आहे. ती पार हाडी मानसी खेळली आहे. नशीब तुमचं आमचं की एकाच वेळी एकच जेठाबाई ऐकायला मिळते. साऱ्या कथा एका वेळी कानांवर आल्या असत्या तर मासाहेब आम्ही ते बंद करू. राजे, स्वप्नातले मनोरे भूतलावर दिसले असते तर मग कशाला असं घडलं असतं? पुसा ते डोळे आणि सदरेवर चला. मधून उठून जाणं बरं दिसत नाही. शाहिराचा हिरमोड होतो. पोवाडा संपेपर्यंत तुम्हाला बसायला हवं. राजे जिजाबाईंच्या सह परत बैठकीवर गेले.